दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा शरद पवारांचा दावा फडणवीसांनी खोडून काढलाय। दादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती असं फडणवीसांनी म्हटलंय। राष्ट्रवादीनं कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण 12 फेब्रुवारीला होणार होतं, हा पवारांचा दावा फडणवीसांनी खोडून काढलाय। दादा मला सगळं सांगायचे, विलीनीकरणाची तारीख ठरली असती तर दादांनी मला सांगितली असती असा दावा फडणवीसांनी केलाय। एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी एक होत होता आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्या पुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। या प्रकरणावर आताच्या स्थितीमध्ये राजकारण करायचं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर 13 दिवसांनी 9 तारखेला सगळी माहिती सांगणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। आताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका घेणं, त्या विमानाबद्दल आणि त्या सगळ्या घटनेबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून 13वा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती। भाजप वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलाय। अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती की अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे। आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते काय सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। दरम्यान कुठलाही निर्णय घेताना भाजपशी चर्चा करण्याची अपेक्षा फडणवीसांनी बोलून दाखवली आहे। अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं
आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू. दोन्ही पक्षांचं विलिनीकरण झालं तरी उत्तराधिकारी सुनेत्रा पवार असतील असं मत कोकाटेंनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही. सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही. सुनेत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. भाजप आणि दादांच्या नेत्यांची भूमिका पाहता दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा आता विलीन होण्याची चिन्ह आहेत. विलिनीकरण अजित पवारांच्या नेत्यांनाच नको असं चित्र आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांचा विलिनीकरणाला विरोध दिसतोय. विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचं अजित पवारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांनाच नकोय असं दिसतंय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं दिसतंय. विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचंही हे नेते सांगतायत. दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो, नाही त्या विषयाला आपण सारखंच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल. आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही. कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल. तर विलिनीकरण होणार होतं असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतायत. मात्र भाजपनं सुद्धा विलिनीकरणाबद्दल अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली नव्हती असं सांगितलंय. समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे विलिनीकरणाच्या चर्चाच आता विलीन होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. दुसरीकडे विलिनीकरणाबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागच्या 2 दिवसात काय म्हटलं होतं तेही पहा. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यायला पाहिजे. मागील काळामध्ये मी अनेक वेळा बोललेलो आहे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र आल्याने नक्कीच त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने होण्यास नक्कीच मदत होईल. पण ही सर्व 12 तारखेला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे. कुठेतरी अंधारात ठेवलं तटकरेंनी असं वाटतंय का? नाही, तसं म्हणता येणार नाही. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळं मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही. त्याच्यात जर यांनी ह्या कुटुंबाने जर आम्हाला सांभाळलं नाही तर आमचं भविष्यातलं राजकारण संपून जाणार. कोणाच्या भरोश्यावर करायचं, काहीच करायचं. साहेबांचं वय झालेलं आहे. साहेबाचं सुद्धा माझ्यासारख्या सामान्य माणसाचा इथपर्यंत आणि साहेबाचा माणशी असा वाटा आहे. ते सगळे एकत्र आहेत
त्यांचा कुटुंबिक निर्णय आहे, परंतु त्यांनी एकत्र यावं हीच आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार या वक्तव्यावर पियुष गोयल यांनी माफी मागितलेली आहे. पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार ही माझ्याकडे चुकीची माहिती आली असं गोयल यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार असल्याच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माफी मागितली आहे. एका ज्येष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिल्याचं म्हणत पियुष गोयल यांनी या संदर्भात माफी मागितली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा दावा केला होता. पियुष गोयल यांनी केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तटकरेंनी पटेलांची अशी नियुक्तीच झाली नसल्याचं म्हटलंय. The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. नाही, असा काही निर्णय झालेला नाही. त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही. दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसंच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेलांनी हा दावा फेटाळल्यानंतर पियुष गोयल यांनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. एका ज्येष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधानं केली, परंतु नंतर मला कळलं की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असं ट्विट पियुष गोयल यांनी केलंय. राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे सहानुभूती कमी झाली अशी प्रतिक्रियाही बच्चू कडूंनी राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या घडामोडींवर दिली आहे. वाटतं का राष्ट्रवादीतले 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते बीजेपीच्या इशाऱ्यावर चालणार आहे, पण त्यांच्या फाईल तिकडे अटकलेल्या आणि त्यांची घाई सामान्य माणसाला विचारलं तर ते घाईनं शपथविधी व्हायला नको होती. पण राष्ट्रवादीतल्याच 3 मोठ्या नेत्यांनी हा सगळा, कारण त्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहे आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी मागे पडलेली दिसते आणि बीजेपीनं मोठा डाव याच्यात खेळलेला आहे. पुढच्या घडामोडींकडे वळूयात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठीचा अर्थसंकल्प सादर केलाय. मात्र केंद्राच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार आहे. बजेटमधून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात पाहूयात. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार. अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत. नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू. ITR रिटर्न 31 जुलैपर्यंत दाखल करू शकणार. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहणार.
पुढील आर्थिक वर्षात ही तूट जीडीपीच्या 4.3% राहील. कराद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नसणार. काय स्वस्त काय महाग? सोलार संबंधित वस्तू स्वस्त, बॅटरी स्वस्त, शूज स्वस्त, मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त, सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होणार. तर काय स्वस्त आणि काय महाग यामध्ये दारू, भंगार आणि खनिज महाग होणार. बजेटमध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी,